नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलरमधून तुमचं स्वागत करते. आज आमच्या पिकनिकचा 8वा दिवस आहे आणि आम्ही आहोत अमृतसरमध्ये. आणि आता सकाळचे 9:30 झालेत. आम्ही चाललो आहे गोल्डन टेम्पल पाहायला. काल आम्ही अटारी बॉर्डर बघितली, वाघा बॉर्डर अटारीची, आणि आज चाललो आहे गोल्डन टेम्पलला आणि जालियनवाला बाग बघायला. गुड मॉर्निंग गाईज. आता सकाळचे 9:30 झालेले आहेत आणि आम्ही आता ब्रेकफास्ट वगैरे करून रेडी झालेलो आहे सगळे. आणि आता आम्ही निघालेलो आहे गोल्डन टेम्पल पाहायला. आणि गोल्डन टेम्पल पाहून झाल्यावर आम्ही जाणार आहे जालियनवाला बाग बघायला. आणि संध्याकाळी मग आम्ही अमृतसरवरून निघणार आहोत चंदीगडला जायला, कारण काल आम्ही आलेलो होतो अमृतसरला आणि ह्या हॉटेलमध्ये आम्ही स्टे केला होता. आणि आज संध्याकाळचा स्टे आमचा आहे चंदीगडला. तर आता आम्ही निघालेलो आहे आमच्या टेम्पो ट्रॅव्हलरने गोल्डन टेम्पलला जायला. अर्ध्यापर्यंत बस जाते, तिथून मग आम्ही सायकल रिक्षा जी असते तिच्याने पुढे जाणार आहे. असा आमचा फिरवतो काय चाललंय बाबा. कितने आप उतरे? 6-7 जण. 8. आता आम्ही सायकल रिक्षाने इथे मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहे. सायकल रिक्षावाले प्रत्येक माणसी 10-10 रुपये घेतात, पण ते तुम्हाला मंदिराच्या गेटच्या जवळ आणून सोडतात. आणि आता आम्हाला इथून हार्डली 5 मिनिटं लागतील चालत जायला मंदिराच्या जवळ. इथून आहे मंदिराचा दुसरा गेट आणि ह्या गेटच्या आतमध्येच बाजूलाच लागून जालियनवाला बागची एंट्रन्स आहे. हे जे समोर दिसते ही जालियनवाला बाग आहे आणि त्याची एंट्रन्स आहे इथून. आणि ही बाग बघायला आम्ही आता मंदिर पाहून झाल्यावर येणार आहे. रुद्रा, रुद्रा, कसं पण करून इथे यायचं, हरवलं असतं. व्हाईट स्टॅच्यू जवळ यायचं. गोल्डन टेम्पल सकाळी 3 ते 4 वाजता ओपन होतं आणि रात्री 10 नंतर बंद होतं. आणि दिवसभर इथं सगळ्यांसाठी एंट्री फ्री असते. आणि ह्या मंदिराचे 4 दरवाजे आहेत, 4 गेट आहेत. चारी बाजूनी इकडे एंट्री आहे आतमध्ये यायला. आणि हे जे समोर दिसतंय हे शनिदेवांचं मंदिर आहे. 1761 मधलं आहे, खूप जुन्या काळातलं मंदिर आहे हे. आणि हे मंदिर गोल्डन टेम्पल मध्ये एंट्री करायच्या अगोदरच लागतं, टेम्पलच्या बाहेरच आहे. इथे चप्पल आणि बुट ठेवायला चांगली सोय आहे. तसेच आपलं जर खाजगी सामान असेल ते पण इथे ठेवण्यासाठी लॉकर्स वगैरे आहेत आणि ते सगळं फ्री मध्ये आहे. आणि आता आमची चप्पल वगैरे ठेवून झालेलं आहे आणि आता आतमध्ये जायला आम्ही निघालेलो आहे. आणि या टेम्पल मध्ये जायच्या अगोदर तुम्ही फुल कपडे घातलेले पाहिजेत आणि तसंच तुमचं डोकं सुद्धा झाकलेलं पाहिजे कंपल्सरी.
लेडीज असो किंवा जेंट्स असो दोघांचंही डोकं झाकलेलं पाहिजे. आता आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि हा जो पूर्ण आपण परिसर पाहू शकतो हा गोल्डन टेम्पलचाच आहे. आणि हे जे गुरुद्वाराच्या आजूबाजूला तलाव आहे पाण्याचं याला अमृत सरोवर म्हणून ओळखलं जातं. आणि हे शिखांसाठी खूप पवित्र असं जल आहे किंवा पवित्र असं सरोवर आहे, कारण ते गुरुद्वारामध्ये एंट्री करायच्या अगोदर ह्या सरोवरमध्ये स्नान करून जातात. आणि ह्या अमृत सरोवरचं जल जे आहे हे त्यांच्यासाठी खूप पवित्र मानलं जातं. आणि समोर जे दिसतंय ते मेन गुरुद्वारा आहे गोल्डन टेम्पलचा. आणि त्याचा जो घुमट आहे तो सोन्याचा बनवलेला आहे आणि त्याच्यासाठी हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. ह्या गोल्डन टेम्पलला हरी मंदिर साहेब म्हणूनही ओळखलं जातं, हेही त्याचं अगोदर नाव होतं. हे जे मंदिर आहे हे संगमरवराच्या 67 फूट चौरसावर बांधलेलं आहे आणि ते मंदिर आतमधून 2 मजल्याचं आहे. दुमजली मंदिर आहे हे. आणि महाराजा रणजित सिंग यांनी मंदिराचा जो वरचा मजला आहे तो बनवताना पूर्ण 750 किलो सोन्याच्या पानांचा वापर केलेला आहे. हा मेन आहे ना. आणि हे जे समोर गेट दिसतंय हे अन्नछत्राचं गेट आहे आणि इथे वर्षाच्या 12 महिने सकाळ संध्याकाळ रोज अन्नदान होतं. कपड़े के बिना नहीं संपली तर लगे 2 दिवसांनी परत टाकायचं. अरे 2 दिवस परत पिकनिक चालू आहे. हा चालूच आहे, संपली नव्हती. नेटवर्क गेलं होतं फक्त. काय आलं? इथे जी एवढी लाईन लागलेली दिसते ही मेन गुरुद्वाराची लाईन आहे आणि हा जो समोर जो दरवाजा दिसतोय तो मेन गुरुद्वारामध्ये जाण्याची एंट्री आहे. आणि तिकडे आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, फक्त बाहेरच्या परिसरामध्येच त्या मोबाईल कॅमेरा अलाउड आहे. आता आम्हाला टेम्पलमध्ये येऊन 2.5 ते 3 तास होऊन गेलेले आहेत आणि आमचं छान असं गुरुद्वाराचं दर्शन झालेलं आहे. आणि इथला परिसर खरंच पवित्र असा आहे, सुंदर शांत आहे. आणि तुम्ही कधी अमृतसरला आलात तर ह्या टेम्पलला नक्की व्हिजिट करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि इथं खाण्याची राहण्याची सगळी सोय आहे, ते पण विनामूल्य. तर तुम्ही नक्की ह्या टेम्पलला व्हिजिट करा. आणि आता आमचं सगळं टेम्पल वगैरे दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही जातोय जालियनवाला बाग बघायला, जो ह्या टेम्पलच्या एंट्रन्सलाच आहे. तर त्याचा व्हिडिओ मी पुढच्या व्लॉगमध्ये नक्की टाकेन. तर तुम्ही माझा पुढचा व्लॉग आवर्जून पहा आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद मंडळी.